बीडच्या मस्साजोगमधील ग्रामस्थांची महत्त्वाची बैठक आहे। संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या लढ्याची दिशा ठरवण्यासाठी ही बैठक आहे। गावकरी आणि देशमुख कुटुंब आंदोलनाची पुढची दिशा आता ठरवणार आहे। देशमुख हत्या प्रकरणात न्याय मिळण्यासाठी गावकरी त्या ठिकाणी आक्रमक झालेत। कृष्णा आंधळेला तात्काळ अटक करण्याची ग्रामस्थांची आता मागणी आहे। धस मुंडे भेटीवर बैठकीत चर्चा होणार का याकडे सुद्धा महाराष्ट्राचं लक्ष आहे। मला तो इथं असताना जी माहिती घेतली इथं असतानाची की तो कागदोपत्री जो फरार होता त्याच्यावर किती गांभीर्यानं पोलीस यंत्रणेनं हातात घेतलंय हे बघणं महत्त्वाचं आहे। त्याला कागदोपत्री फरार करण्यापेक्षा त्याला जर शिक्षा दिली असती, त्याला जर पोलिसांनी अभय दिलं नसतं, त्याला जर एखाद्या विशिष्ट ऑफिसमध्ये बसवून घेतलं नसतं तर कदाचित ही हत्या झाली नसती। ही मी आधी भरपूर वेळेस सांगितलंय, आत्ताही सांगतो। आणि तो कुठं गेलाय, कसा गेलाय, तो एकदम सराईत गुन्हेगार आहे। याची चौकशी हा कुठे आहे काय हा तपासाचा भाग आहे, त्यांनी तो केला पाहिजे आणि त्याला लवकर जेरबंद केलं पाहिजे। बैठकीत कोणते महत्त्वाचे मुद्दे चर्चेला जाऊ शकतात ते पाहूया। ग्राफिक्सच्या माध्यमातून आरोपी कृष्णा आंधळे अद्याप फरारच आहे, त्याला तात्काळ अटक करावी हा एक महत्त्वाचा मुद्दा या बैठकीत असणार आहे। आरोपींना सहकार्य करणाऱ्या बी टीमवर चौकशी करून कारवाई करावी। बैठकीमध्ये आंदोलनाची पुढची दिशा ठरवली जाणार। उज्ज्वल निकम यांच्यासारख्या वकिलाची नेमणूक करावी अशी मागणी सुद्धा या बैठकीमधून केली जाऊ शकते। सीसीटीव्ही बाबत चौकशी करून संबंधित पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई करावी। फरार आरोपींना सहकार्य करणाऱ्यांना सह आरोपी करावे। संदर्भात ताजी अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी उदय नागरगोजे बीडमधून आपल्याशी जोडलेत। उदय, मस्साजोगमध्ये ग्रामस्थांची आज महत्त्वाची बैठक आहे आणि त्या ठिकाणी काही महत्त्वाचे मुद्दे चर्चेला जाऊ शकतात। विशेष करून सुरेश धस आणि धनंजय मुंडे यांची भेट झाली, या भेटीबाबत सुद्धा या बैठकीमध्ये काही चर्चा होऊ शकते का? कारण आपण जर पाहिलं तर आज संध्याकाळी 7 वाजता ही बैठक होणार आहे आणि या बैठकीमध्ये साधारणपणे काय चर्चा होऊ शकते याचे मुद्दे देखील समोर आले आहेत। यामध्ये विशेष म्हणजे धस जे आहेत, आमदार सुरेश धस या प्रकरणात सुरुवातीपासून आक्रमक राहिलेले आहेत आणि त्यांची काही दिवसांपूर्वी मंत्री धनंजय मुंडे यांच्याशी भेट झाली। त्या भेटीनंतर ही मस्साजोगच्या ग्रामस्थांची पहिलीच बैठक होत आहे आणि या बैठकीमध्ये हा मुद्दा चर्चेला जातो का हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। परंतु दुसरीकडे जे मुद्दे आहेत ते कृष्णा आंधळे जो आरोपी आहे तो 2 महिन्यापासून अधिक काळ झाला तरी देखील फरार आहे, तर त्याला अटक करावी ही एक मागणी पुढे येणार आहे। तसेच या आरोपींना जे सहकार्य करते बी टीम ज्यांची नावं घेतली होती धनंजय देशमुखांनी काही दिवसापूर्वी, त्यांची देखील चौकशी करून कार्यवाही करावी। तसेच या सगळंच लढा जो आहे त्या संदर्भाची जे आंदोलनाची पुढील दिशा आहे त्यावर देखील चर्चा होणार असून जे सरकारी वकील आहेत, विशेष वकील, त्यांची देखील नियुक्ती जी आहे ती रखडलेली आहे। या संदर्भात अनेकदा मागणी केली परंतु ती काही पुढे गेलेली नाही। उज्ज्वल निकम यांच्यासारखा वकील या ठिकाणी नियुक्त करावा अशी मागणी देखील गावकऱ्यांकडून होत आहे। याबरोबरच इतर काही मुद्दे आहेत, या मुद्द्यावर चर्चा होऊन आंदोलनाची पुढील दिशा तसेच प्रशासनाकडे जो पाठपुरावा करायचा आहे त्याबाबतची देखील दिशा निश्चित केली जाऊ शकते। करण, नक्कीच उदय, खूप खूप धन्यवाद या सविस्तर अशा माहितीबद्दल।